हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि बाजारात अगदी हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर मिळायला सुरुवात झालेली आहे। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे कोथिंबीर वडीची रेसिपी। अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी ही वडी बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहे। याची जी देठ आहेत ती सुद्धा मी बारीक करून घेतलेली आहेत। ठीक आहे, तुम्हाला आवडत असेल तर डेट घ्या, नाहीतर तुम्ही घेऊ नका। परत आपल्याला इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या लागणार आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करा। मिरच्या नको असतील तर लाल तिखटही तुम्ही वापरू शकता। अर्धा चमचा हळद आहे, 2 चमचे धने जिरे पूड आहे, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत, चवीपुरतं मीठ आहे, 1 चमचा तीळ घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसूण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। परत इथं बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी मीठ घालून देऊयात। परत हळद, धने जिरे पूड घालून देऊयात आणि त्यानंतर मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेऊयात। हा सगळा मसाला आपण कोथिंबीरला लावून घेऊयात। मीठ घातले त्याच्यामुळे थोडंसं कोथिंबीरला पाणीही सुटेल। व्यवस्थित लावून घेऊयात। बेसन परत घालायचं आहे, जर तुम्ही आत्ता बेसन घातलं तर गुठळ्या होऊ शकतात। ठीक आहे, सगळा मसाला व्यवस्थित कोथिंबीरला लावून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये बेसन घालून देऊयात। आपल्याला याचा घट्ट असा गोळा करायचा आहे आणि बेसन जास्त वापरायचं नाहीये। ठीक आहे, एक जुडी कोथिंबीरसाठी 1 वाटी बेसन पुरेसा आहे। व्यवस्थित हाताने थोडं थोडं करत आपल्याला बेसन घालायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला पाणी वापरायला लागत नाही। हे जे कोथिंबीरला पाणी सुटलेलं आहे एवढ्यातच बेसन आपला सहज भिजून जातो आणि मस्त असा गोळाही तयार होतो। असाच गोळा आपला तयार झालेला आहे। आता आपण याची वडी करायला घेऊयात। तर एका डिशला थोडंसं इथं मी तेल लावलेलं आहे आणि याच्यावरती आपण वडी पसरवून देऊयात। तुम्हाला हवी तेवढी जाडी तुम्ही ठेवू शकता। इथं मी 1 इंच असं वडी पसरवणार आहे आणि याला चौकोनी शेप देणार आहे, म्हणजे वड्या याच्या व्यवस्थित पडतात। ठीक आहे, तर तुम्ही बघितलं कशा पद्धतीने मी याला चौकोनी शेप दिलेला आहे। आता याच्यावरती थोडेसे तीळ टाकून देऊयात आपण। तुम्ही हवं तर खालच्या बाजूलाही तीळ टाकू शकता। व्यवस्थित तीळ आपण पसरवलेले आहेत। आता आपण ही वडी वाफवून घेऊयात। एका कढईमध्ये इथं मी वाफवण्यासाठी स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता ही डिश ठेवलेली आहे। आता झाकून देऊन 15 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता 15 मिनिटं आपण व्यवस्थित ही वडी वाफवून घेतलेली आहे। आता एक 5 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि याच्या वड्या कट करून घेऊ। सगळ्यात आधी आपण ही वडी खालनं व्यवस्थित सोडवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपण खाली तेल लावल्यामुळे सहज सुटलेलं आहे। आता आपण कट करून याच्या छान अशा चौकोनी वड्या पाडून घेऊयात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही वडी अगदी डीप फ्रायही करू शकता, पण इथं मी शॅलो फ्राय करणार आहे। ठीक आहे, थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ह्या वड्या आपण अगदी मंद आचेवरती 20 ते 25 मिनिटासाठी शॅलो फ्राय करून घेऊयात। एका बाजूने वडी आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता पलटून देऊयात। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि खालच्या बाजूने ही वडी आपण व्यवस्थित तळून घेऊयात। अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी कुरकुरीत अशी आपण वडी शॅलो फ्राय करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता तेल तसंच खाली आहे, याचा अर्थ वड्यांनी आपलं तेल पिलेलं नाहीये आणि खमंग खुसखुशीत अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांनाच ह्या कोथिंबीर वड्या खूप आवडतात। मी तुम्हाला एक कट करून दाखवते। हे पहा, आतमधून अगदी सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत आणि खमंग अशी ही आपली कोथिंबीर वडी रेडी आहे। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।